गणपती बाप्पाची एक मूर्ती दिसते आपल्याला बघायला आणि या इकडे सुद्धा गणपती बाप्पाची एक मूर्ती दिसते। इंग्रज जिंकल्यानंतर त्यांना अशी भीती वाटायला लागली की मराठे पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी याच गाड्यांचा वापर करतील, म्हणून त्यांनी स्पेशल फंडिंग करून या गाड्यांचा विध्वंस करण्यासाठी एक स्पेशल फंडिंग केली आणि हे महाराष्ट्रातले जेवढे आपले किल्ले होते महाराजांचे ते सगळे उद्ध्वस्त करून टाकले। काही गड किल्ल्यांपैकीच एक चावंडगड असा किल्ला आहे की जिथे आपल्याला त्या काळातील शौचालय बघायला भेटत आहे। चावंड देवीचं मंदिर आहे। नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल पवार ब्लॉग्समध्ये। आज आपण आलेलो आहोत जुन्नर येथील चावंड किल्ल्याला भेट देण्यासाठी। तर आज माझा मित्रपरिवार तुम्ही बघू शकता, आम्ही भटके सह्याद्रीच्या विद्यमाने आज आम्ही हा गड भ्रमंती करण्यासाठी आलेलो आहोत आणि या गडावर पाहण्यासारख्या बऱ्याचशा ठिकाणी आहेत आणि इथे जो इतिहास घडून गेला किंवा इकडं जे इतिहासाचा ठेवा आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओमधनं प्रामाणिकपणे दाखवायचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चावंड किल्ल्याबद्दलची सर्व माहिती जेवढी आम्हाला आहे ती या व्हिडिओमार्फत देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जय शिवराय। चावंड किल्ला जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजेच जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी यापैकी चावंड आपटाळे गावानजीक आहे। तर जसा ट्रेक चालू झाला तेव्हापासून ह्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्या असल्यामुळेच थोडासा ह्या उन्हामध्ये शरीराचा कस लागतोय। तर आपले बाकी मंडळी येतात आहेत। निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला। यावरून किल्ल्याची दुर्गमता दिसून येते। त्याचा इतिहास बकरींच्या पानात नसला तरी मौलिक लोकसाहित्यात नक्कीच सापडेल। 15 मिनटं हार्डली आम्ही चालतोय, बट ऊन असल्यामुळे ना थोडं जास्त जाणवत आहे। पण 15 मिनटाच्या वॉकच्या नंतर दुसरा टप्पा म्हणजे रिलिंग लागले इकडे। सो या किल्ल्याला आला तर पहाटे या, जेणेकरून असा थकवा जाणवणार नाही। हीच ती रिलिंग आहे आणि थोडा पायऱ्यांचा टप्पा पार केल्यानंतर फायनली पोचलो आहे। सो मित्रांनो, आता आपण पायऱ्यांचा पॅच पार केला आणि इथनं रिलिंग्स वगैरे चालू झाले, जसं आपल्याला राजगड किल्ल्यावर जाताना आपल्याला भेटतात आणि त्या गडाची एक किंचित आठवण झाली। आणि तुम्हाला मगाशीच बोललो की चावंड किल्ल्याला यायचा पूर्णपणे प्लॅन हा आदित्यने केला होता आणि आदित्यचे बहुतांश प्लॅन आम्ही काही विचार न करता आम्ही होकार देतो, कारण त्याच्या प्लॅनमध्ये तेवढा दम असतो आणि तो सक्सेस करून देतो शेवटपर्यंत। सो आदित्य, मला हे विचारायचं आहे की आज मी 4 ते 5 महिन्यानंतर येतो आहे पुन्हा यूट्यूबवरती आपण व्हिडिओ चालू करतो आहे किंवा 5 ते 6 महिन्यांनी मी ट्रेकला येतो आहे। खूप बरं वाटतं आहे निसर्गात येऊन, हे आपलं एक दुसरं घर समजूया आपण। पण चावंड किल्ला का, आज ट्रेकसाठी चावंड किल्ला निवडण्याचं प्रमुख कारण काय होतं? चावंड किल्ला निवडण्याचं प्रमुख कारण म्हणशील तर आपण आपला एक थोडा मोठासा ब्रेक झाला होता की आपण जवळपास 4-5 महिने कुठलेच ट्रेक करत नव्हतो। प्रत्येकाचा जॉब किंवा फॅमिली इश्यूज म्हणा किंवा सगळं सांभाळता सांभाळता कुठेतरी एक वेळ कमी पडत होता। तर मग 2024 तर मला वाटतं अर्धा आपण तसाच घालवला। त्याच्यानंतर 2025मध्ये आपण फक्त एक निश्चय केला की भले आपण कितीही काम करतो आहे, फॅमिली प्रॉब्लेम्स असेल काही असेल, आपण एक महिन्यातून 1 किंवा जास्तीत जास्त 2 असे समजा वीकेंडला जर आपण ट्रेक करत राहिलो तर एक थोडासा आपलं पण मन एका आपल्या रेग्युलर रुटीनपासून कुठेतरी आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यावरती आल्यावरती थोडा एक आपल्याला वेगळे अनुभव येतील। आपण सह्याद्रीत येतो आहे आणि चावंड किल्ला तू म्हणशील तर मग चावंड किल्ला असा आहे की तुम्ही कधीही आलात तरी तो 1 तासामध्ये तुम्ही सर करताय किल्ला। वरती पाहण्यासारख्या हार्डली 5 ते 6 वास्तू आहेत, आता जास्त वरती काही उरले नाही आहे, अवशेष खूप कमी आहेत। तर त्याच्यामध्ये एक चावंडाई देवीचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये एक पुष्करणी आहे, एक शिवकालीन त्या काळचं स्वच्छतागृह आहे आणि एक म्हणजे हा किल्ला बेसिकली एक कैद्यांना ठेवण्यासाठी यूज करत होते त्यावेळेला। तर मग वरती एक कैद खाण्यासारखा एक वास्तू आहे वरती आणि
अजून म्हणाल तर बाकी नाणेघाट वगैरे आहे, इकडे जीवधन किल्ला आहे. तर मग नाणेघाट हा एक प्राचीन काळातला व्यापारी मार्ग होता, तर मग त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी खास करून या किल्ल्याची निर्मिती केली होती. तर मग चावंड किल्ला असा आहे की तो तुम्ही एका मोठ्या ब्रेकनंतर जर कोणता ट्रेक करत असाल तर मग ॲज अ वॉर्मअप म्हणा किंवा एक छोटासा ट्रेक आणि कॅम्पिंग म्हणजे तुम्हाला एक दोन्ही अनुभव मिळतील, ट्रेकिंगचा सुद्धा आणि सह्याद्रीमध्ये राहण्याचा सुद्धा. तर मग यासाठी चावंड किल्ला निवडला यावेळेला. अच्छा, म्हणजे थोडक्यामध्ये आता आपण तू बोरिवलीला राहतो, आम्ही ठाण्याला राहतो, बऱ्याच आता आपल्या प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे. तर मग हा आपल्याला म्हणजे एका दिवसात पण पूर्ण करता येऊ शकतोय. हो 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 नक्की. बट मित्रांनो, एक चांगली गोष्ट अशी आहे की इकडे आता एक धरण आहे आणि चावंड किल्ला आज आम्ही फिरणार आहोत. चावंड किल्ला फिरल्याच्या नंतर चावंड गावामध्ये सुद्धा फेरफटका मारणार आहोत. त्याच्यानंतरच आदित्यच्या ओळखीने खाली एक हॉटेल आहे दादांचं, ते मी आता तुम्हाला दाखवलं थोड्या वेळापूर्वी. तर तिथे आपण कॅम्पिंगसुद्धा करणार आहोत. पण कॅम्पिंगचा व्हिडिओ हा पार्ट 2मध्ये देणार आहे, कारण मला जर मी महाराजांच्या किल्ल्यावरती आलो आहे तर त्या किल्ल्याचा व्लॉग मला पुरेपूर तसाच दाखवायचा आहे. मला त्याच्यामध्ये कुठलाही ॲडिशनल काही ॲड करायचं नाही आहे. सो कॅम्पिंगमध्ये आम्ही काय मजा करतो आहे हा व्लॉग 2मध्ये दिसेलच तुम्हाला. पण आता आलो आहोत आपण चावंड किल्ल्याला आणि आदित्य आहे, विनय आहे, अशोक आहे आणि आपला अक्षय बाबा आहे. तर खूप बरं वाटतं की 4-5 महिन्याच्या नंतर आपण सह्याद्रीत येतो आणि आपल्या मित्रांसोबत महाराजांचे गड किल्ले फिरतो आणि एक प्रकारे तो इतिहास आपण जगाचा पुन्हा नव्याने प्रयत्न करतो आणि खूप बरं वाटतं की अशा मित्रांमध्ये यायचं आणि फिरायचं. तर तुम्ही पण मित्रांनो, जर तुमचेही मित्र जवळ असतील, लांब असतील, तर एक कधीतरी प्लॅन करा आणि एक तरी किल्ला आपला फिरून या आणि मग बघा तुम्हाला काय ऊर्जा भेटते. सो मित्रांनो, आत्तापुरतं इथंच थांबतो. आता आपण पुढे जाऊया आणि आपला चावंड किल्ल्याचा ब्लॉग. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आपला 2025चा पहिला ट्रेक आहे आणि माझी एवढीच इच्छा आहे की 2025मध्ये ही गडभ्रमंती अशीच चालू राहू दे. निदान महिन्याला एक किल्ला तरी आपण भ्रमंती किंवा गड सर करायचा एक ध्यास करूया आणि बस हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. सही आहे. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी आहे की मी थोडं झाल्या काही गोष्टी, त्या आता गोष्टी काढण्यात आता पॉईंट नाही आहे. 2024 संपलेलं आहे पूर्णपणे. तर मी पूर्ण स्टॉप घेतलेला यूट्यूब वगैरेमधनं आणि हेच ते मित्र आहेत जे म्हणजे बोलतात ना, 4 लोकात बसले की आपली टांग पण तेच खेचतात. पण जेव्हा आपला डाऊनफॉल चालू असतो ना त्यावेळेला हेच आपल्याला सहकार्य करतात. तर मग ह्या लोकांनी खूप मला आग्रह केला, आपण पवार चाललो आहे तिकडे तर व्लॉग झाला पाहिजे आणि यांच्या प्रेमाखातरच मी हा व्लॉग घेऊन येतो आहे. सो मित्रांनो, यांनी जसं मला सपोर्ट केला, तुम्ही तसा सपोर्ट करताय मला प्रत्येक व्हिडिओला. 4 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर हा व्लॉग येणार आहे, तर तुमचं प्रेम तसंच राहू द्या पवार व्लॉग्सला. आणि जसं आदित्य बोलला, आपण आता प्रत्येक महिन्याला प्रयत्न करू की 1 किंवा 2 किल्ले आपण फिरायचे आणि त्याचे व्लॉग्स आपण तुमच्यासाठी घेऊन यायचे. सो मित्रांनो, प्रेम तुमचं असंच राहू द्या. जय शिवराय. या किल्ल्याचा उपयोग राजकैदी यांच्यासाठी होता, त्यामुळे किल्ल्यावर महाल तसेच वाडे असणार असे पुरावे किल्ल्यावरील अवशेष यांच्यातून मिळते. 1 मे 1818ला किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार यांनी इंग्रजांविरुद्ध किल्ला लढवत आपल्या प्राणाची आहुती दिली होती. 1 मे 1818 दख्खनच्या ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोडफोड केली. त्या 2 मे रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला. मित्रांनो, या ॲक्च्युली पहिल्याच्या पायऱ्या आहेत आणि असं बोललं जातं की इंग्रजांनी ज्या वेळेला आपल्या पायऱ्या तोडल्या होत्या तर थोड्या पायऱ्यांचा अवशेष राहिलेले आणि थोड्या दगडांमध्ये खोदून पायऱ्या बनवल्यात. सो हीच ती जागा. थोडं रिस्की आहे. तिकडे एक तारसुद्धा आहे, या झाडाला बांधले. बट तारेवर डिपेंड राहू नका, हे रिलिंग आहे, ह्याच्यावरती विश्वास ठेवा. आणि बघू शकता आता एक बऱ्यापैकी आपण पॅच पार केला आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही हा पॅच पार करताय ना, हुल्लडबाजीमध्ये जाऊ नका, कारण इकडनं एखादा जर पाय घसरून जर अपघात झाला तर किल्ल्याच्या नावाला गालबोट लागेल. सो आपल्याला ती काळजी घ्यायची.
एकंदरीत पाहता गडाचा घेरा विस्तीर्ण आहे. साधारण 5 ते 6 किलोमीटरचा व्यास असावा. मित्रांनो, जस्ट बोलायचं होतं, किंबहुना मनातल्या भावना व्यक्त करायच्या होत्या की पवार ब्लॉग चालू केला त्यावेळेला एक नवीन स्वप्न, नवीन आकांक्षा घेऊन चाललो होतो. बट ठीक आहे, आयुष्यामध्ये काही बॅड पॅच येतात किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा होतात ज्या आपल्याला एक्सपेक्टेड नसतात. आपण ते कधी विचारात पण नाही घेऊ शकत की अशा गोष्टी आपल्यासोबतच घडतील. आयुष्य आपल्याला अशा टप्प्यावरती आणून ठेवतं केव्हा केव्हा की आपणच का, आणि हे माझ्यासोबतच नेहमी का होतं. आज मी सगळ्यांना हेल्प करतो किंवा माझ्याकडनं जेवढं काही होऊ शकतं चांगलं, मी सगळ्यांसाठी खूप चांगला विचार करतो, आणि माझ्यासोबतच असं का घडतं हा विचार नेहमी येतो. आणि हा विचार माझ्या मनातसुद्धा आलेला. आणि सॉरी, बट मी पॉवर ब्लॉग पूर्णपणे थांबवायचा विचार केला होता. बट कसं आहे की महादेवांनी खरंच एक प्रकारे आपल्याला खूप सहकार्य केलं, मला तरी माझ्या डाऊन टाईममध्ये. आणि माझ्या मित्रांची साथ खरंच खूप मोलाची आहे. आदित्य झाला, परत DSK भाऊ झाले, नाशिकचा पोऱ्या झाला. मला एवढ्या लोकांनी खूप समजवलं की पवार भाऊ तुम्ही पुन्हा या, आणि तुमचं जी शैली आहे आणि गडकिल्ले दाखवायची जी तुमची बोलतात ना उत्सुकता आहे, किंवा लोकांपर्यंत गडकिल्ल्यांचा इतिहास पोचावा. आणि यूट्यूब हे खूप साधं आणि खूप इझी अवेलेबल होणारं माध्यम आहे लोकांसाठी, तर तुम्ही पुन्हा चालू व्हा. सो मित्रांनो, मी आता पुन्हा यूट्यूब, आता हा व्हिडिओ बनवतो म्हणजे आता याच्या पुढे तर तुम्ही माझे व्हिडिओ नक्कीच बघणार, याची शाश्वती मी देतो तुम्हाला. तर बऱ्याच दिवसांनी व्लॉग येतो आहे, आणि माहिती नाही बऱ्याच लोकांना नोटिफिकेशन जाईल पण की नाही, कारण 4-5 महिन्यानंतर मी येतो आहे. मध्यंतरी पण मी येत होतो, बट झालं काही आयुष्यामध्ये. सो ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमची साथ हवी, आणि तुम्ही मायबाप प्रेक्षक आहात, आणि अशा गडकिल्ल्याला फिरायला आल्याच्यानंतर चांगल्या चिकणीतल्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवायचा नेहमीच प्रयत्न करत असतो. आणि जर तुम्हाला असेच माझे व्लॉग्स आवडत असतील आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर मला तुमची मोलाची साथ हवी आहे. तर पवार ब्लॉगला तुम्ही जे प्रेम दिलं आहे त्यासाठी खूप मनापासून आभार, आणि यापुढे तुमचं प्रेम मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय शिवराय. मित्रांनो, एक सांगायचं होतं की हल्लीच काही दिवसापूर्वी न्यूज आली होती. न्यूजमध्ये असं कळलं की 5-6 मित्र गडकिल्ले भ्रमंतीला गेले होते, परंतु त्या लोकांनी एक चूक केली की त्यांनी त्यांच्यासोबत डिओ नेला, आणि डिओचा स्प्रे त्यांनी केल्यामुळे मधमाशा आकर्षित झाल्या, आणि मधमाशांनी त्यांच्यावर एक प्रकारे हल्ला केला, आणि त्याच्यामध्ये 5 की 6 लोक होते, त्यातले 4 जण जखमी, 1 जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सो मित्रांनो, गडकिल्ल्यावर आलात तर अशा गोष्टी करू नका, जेणेकरून तिथल्या जैवविविधतेला काही हानी पोचेल, आणि कालांतराने त्याचा त्रास तुम्हालासुद्धा होईल. तर मित्रांनो, पायऱ्यांचा पॅच झाला, रेलिंगचा पॅच झाला, आणि आता आपण आलो आहे मुख्य प्रवेशद्वाराकडे. फोटो सेशन चालू आहे सध्या आपल्या मित्रांचं, आणि इकडे प्रवेशद्वारावर जर आपण बघितलं ना, गणपती बाप्पाची एक मूर्ती दिसते आपल्याला बघायला, आणि या इकडे सुद्धा गणपती बाप्पाची एक मूर्ती दिसते, आणि खूप सुंदर असं स्ट्रक्चर आहे. तर आता आपण प्रवेशद्वारातनं आतमध्ये प्रवेश करतो आहे. 2 मे 1818 रोजी इंग्रजांनी किल्ला पूर्णपणे जिंकला. किल्ल्यावरील सैन्याने 2 दिवस कडवी झुंज दिली. इंग्रजांनी किल्ल्यातील लोकांना शरण येण्यास सांगितले, पण मावळे शरण न येता किल्ला लढवत राहिले. किल्ला जिंकण्यासाठी इंग्रजांनी मॉर्टर आणि हॉवित्झर यासारख्या 100 तोफांनी वेढा घातला व सुमारे 300 पेक्षा जास्त तोफगोळ्यांनी किल्ल्याच्या तटबंदीवर मारा केला आणि किल्ला जिंकला. इकडनं एक असा रस्ता वरती जातो, आणि इथनं एक पाऊलवाट जाते, परंतु आपण या मार्गाने वरती जाणार आहोत.
सन 1485 मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामध्ये चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले. बहमनी राजघराण्याच्या एकनिष्ठ असलेल्या राजप्रतिनिधीकडून किंवा त्या प्रांताच्या फौजदाराला न जुमानणाऱ्या मराठी सरदाराकडून मलिक नायबचा मुलगा मलिक अहमद याने किल्ला जिंकला. तर मित्रांनो, ॲक्च्युली आपण वरती आलो प्रमुख दरवाजाने आणि आपल्याला एक तोफ बघायला भेटते. आता ती तोफेचं असं सांगितलं जातं, इतिहास असा आहे की ही तोफ गडावर येणाऱ्या वाटेमध्ये अशी उभी पुरलेली होती. तर जे पण आपले मावळे आहेत जे गडकिल्ले संवर्धनासाठी अहोरात्र झटत आहेत त्यांनी त्या पुरलेल्या तोफेला नवीन जीवनदान देऊन एक तोफगाड्याचा एक उत्कृष्ट काम केलं आणि खूप जतन करून ठेवले. तर मित्रांनो, आपण जरही आलात नाही इकडे तर ह्याच्यावर पाय ठेवू नका किंवा ह्याच्यावरती उभं राहून ना असे फोटो वगैरे काढू नका. आणि हे गडकिल्ले जर आपण वाचवले तरच आपल्या येणाऱ्या पिढीला बघायला भेटतील. तर जे पण कार्य करतात हे गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी त्यांना खरंच सलाम आहे. मित्रांनो, आत्ताच इथे आपण एक तोफ बघितली आणि इकडे आपल्याला एका वाड्याचे अवशेष बघायला भेटतात. आहे आता जीर्णावस्थेत आहे, पण जेवढं मी तुम्हाला दाखवू शकतो आहे तेवढं मी नक्कीच दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करेन. बघू शकता इथे एक भिंत चांगली आहे, इथे एक भिंत होती, इथे एक भिंत आणि तिथे प्रवेशद्वार असावा, मेन दरवाजा. तर हे थोडक्यात असं एक स्ट्रक्चर आपल्याला आता एवढ्या वर्षाच्या नंतर एवढंच आपल्या नशिबाला राहिलं आहे. म्हणून गड किल्ले जर जपले तर आपल्या येणाऱ्या पिढीला आहे त्या अवस्थेत तरी बघायला भेटतील. तर गडकिल्ल्यांवरती आल्यावरती ना कचरा करू नका आणि नासधूस करू नका. ऐकला का? नाही सांग करा. अच्छा, मी काय बोलतोय, अक्षय इकडे आहे ना. आत्ताच आपली चर्चा चालू होती आणि चर्चेमधनं काही गोष्टी आपल्याला कळल्या तुझ्याकडनं. तर तुझा अभ्यास काय होता आणि थोडक्यात जी माहिती आता मला दिली, मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांना दिली पाहिजे. तर मित्रांनो, हा आपला अक्षय बाबा, आपला मित्र, आपला भाऊ. बाबा, काय सांगशील तू? सध्या तुम्ही बघत असाल तर महाराष्ट्रामधले जेवढे आपले किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले ते असे पडलेले पडक्या अवस्थेमध्ये आहेत. आणि जर तुम्ही राजस्थान किंवा जोधपूर त्या साईडला गेलात तर त्यांचे जे किल्ले आहेत ते सुस्थितीमध्ये आहेत. त्याच्यामागचं कारण असं आहे की मराठ्यांनी इंग्रजांना इतका तीव्र प्रतिकार केला ना, त्याच्यामुळे इंग्रजांना त्यांची खूप मोठी दहशत बसली. आणि ज्या वेळेला पानिपतचं म्हणजे कुठली ती लढाई रे, ज्या वेळेला राणी लक्ष्मीबाई लढल्या इंग्रजांशी, त्याच्यानंतर इंग्रज जिंकल्यानंतर त्यांना अशी भीती वाटायला लागली की मराठे पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी याच गाड्यांचा वापर करतील. म्हणून त्यांनी स्पेशल फंडिंग करून या गाड्यांचा विध्वंस करण्यासाठी एक स्पेशल फंडिंग केली आणि हे महाराष्ट्रातले जेवढे आपले किल्ले होते महाराजांचे ते सगळे उद्ध्वस्त करून टाकले. त्याच्यामुळे आज आपल्या या गाड्यांची ही अशी अवस्था आहे. अच्छा, म्हणजे एकंदरीत आपल्याकडे इंग्रज आले हे व्यापाराच्या दृष्टीने आले, परंतु आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील, आपले संभाजी महाराज असतील, त्यांनी त्यांचा डाव उधळून लावला. आणि ज्या वेळेला त्यांनी त्यांचा विरोध करायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी त्यांचं खरं रूप दाखवलं आणि आपल्यावरती म्हणजे त्यांनी राज्य करायचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला छावा या चित्रपटाच्या माध्यमातून मला अजून एक गोष्ट सांगतो. जर छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं ते 32 वर्ष जगले, ते अजून 10 वर्ष जरी एक्स्ट्रा जगले असते ना तर आज भारतावरती पोर्तुगीज किंवा इंग्रज किंवा डच ह्यांचं राज्य कधीच होऊ शकलं नसतं. पण म्हणतात ना, गद्दार हे आपल्यातच असतात, शेवटी तेच झालं. अच्छा, मग मित्रांनो, आम्ही पण हेच सांगतोय की जर आपल्या महाराजांचा इतिहास जर एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती जग पातळीवर आपण जर पोचवू शकतोय आणि छावा चित्रपटाच्या माध्यमाने ते पोचतं आहे, तर मग आपण पण त्यांना तेवढंच आपल्याकडनं एक धन्यवाद दिला पाहिजे की आपल्या महाराजांचा इतिहास ते खूप. सो मित्रांनो, आताच आपण सदर बघितली
आणि इकडे एक पाण्याचं टाकं आहे आणि बघू शकताय एवढा ऊन आहे, परंतु पाण्याचं टाकं आहे इकडे. पाणी सध्या सुस्थितीत नाही आहे, म्हणजे आपण पिऊ नाही शकत आहे. परंतु अगदीच जर जीवाची बाजी असेल तर तुम्ही पाणी उकळून पिऊ शकता आणि जर तुम्ही कंट्रोल केलं तर खालच्या गावी तुम्हाला पाण्याची व्यवस्था होऊन जाईल. सो हे पाण्याचं टाकं बघण्यासारखं आहे. टाकं खूप खोलवर आहे आणि मला पोहता येत नाही, त्यामुळे मी जास्त जवळ जाणार नाही. पण हे ते पाण्याचं टाकं आहे. मित्रांनो, तिथे आपण पाण्याचा टाका बघितला आणि जस्ट इमॅजिन करा की हा वाडा होता. एकेकाळी अवाढव्य अशी त्याची एंट्रन्स होती, गेट होता, दरवाजा होता. बघू शकता आता वाड्याचे फक्त आपल्याला अवशेष बघायला भेटतात. बघू शकताय. तर मित्रांनो, आता आपण बऱ्यापैकी काही लोकेशन बघितलेलं आहे आणि आपण आता सध्या चाललो आहे चावंडादेवी मंदिराकडे. तर बघूया, आता आपण मंदिराकडे तर जाऊया. ही एक मधली पाऊलवाट जाते, परंतु आपले मित्र परिवार आता तिथे चालले आहे. तर बघूया आता तिथे आपल्याला काय बघायला भेटतं आहे. तर मित्रांनो, आपल्याला काही मोजक्या किल्ल्यांवरती पौराणिक काळातील शौचालय बघायला भेटतात. तर त्यातील काही गड किल्ल्यांपैकीच एक चावंडगड असा किल्ला आहे की जिथे आपल्याला त्या काळातील शौचालय बघायला भेटतं आहे. सो मित्रांनो, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती त्यावेळी बनवलेलं शौचालय कसं होतं आणि कसं आपल्याला आता सध्या आपल्याला बघायला भेटतं. तर मित्रांनो, बघू शकताय, हेच ते पुरातन काळातलं शौचालय. इथे पाय ठेवायला 2 जागा आहे, शौचालय करायला ते बनवलं आहे. इथं एक बोर्ड लिहिलं आहे, आता ते बनवा लागल्यामुळे तो बोर्ड पण जायला आहे, पण तिथे लिहिलं आहे की पौराणिक शौचालय. तर मित्रांनो, हेच ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरचं शौचालय आहे. अच्छा, पुष्करणी, देवाचा तलाव काइंड ऑफ. अच्छा, इथे मंदिर असेल, बाहेर तोफ आहे. इकडे प्रत्येक ह्याच्यामध्ये देवी देवतांचे मूर्त्या आहेत. अच्छा, इथे भग्नावस्थेतलं हे रे शिवलिंग आहे. थोडे पुढे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. येथेही बरेच शिल्पकाम आढळते. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे तिथे चिराचे दगड गाडग्यासारखे रचून ठेवले आहेत. हे कोणाचे काम असावे हे कळत नाही. हे सर्व तेच आहे. हे बघ, पूजाचं हे ताट स्ट्रक्चर आहे सगळा मंदिराचा, पूर्ण स्ट्रक्चर निघालाय तो. नंदी हे तोडलेला. सगळं पडलंय ना, सगळं मंदिराचं वरचंच आहे. अच्छा, तो मंदिरात आहे. पूर्ण कमानी बघ ना. इथे आपल्याला अशा बऱ्याच वास्तू दिसतात आणि असा निष्कर्ष काढता येईल की इथे सारा कारभार चालत असावा. बाबा, मित्रांनो, महादेवाचं भग्नावस्थेतील मंदिर बघितल्याच्या नंतर आता आपण चाललो आहे सप्तमातृका या लोकेशनला. आणि इथे सूचनाफलक लावले जागोजागी सप्तमातृका. ते या साईडला आपल्याला जायचं आहे. आपला मित्रपरिवार ऑलरेडी तिथे गेला आहे. तुमच्यासाठी फुटेज काढत सर्वात शेवटी मीच राहतो आहे. बट ही मेहनत पण वर्थ आहे. तुम्हाला घर बसल्या गडकिल्ल्यांचं एक दर्शन घडवायचं हा एकमेव याच्या मागचा उद्देश आहे. बाकी असं काय विचार नाही करत की मला गेलो आहे, मला ब्लॉगच बनवायचं आहे आणि मला हेच करायचं आहे तेच का, असं काहीच नाही आहे. ज्या लोकांना म्हणजे गड
भ्रमंती करता येत नाही आहे वयानुसार किंवा आजारपणामुळे किंवा काही गोष्टी असतील, त्यांना घर बसल्या जसा गडकिल्ला आहे तसा, खोट्या शोबाजी न करता जसा आहे तसा गडकिल्ला दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. आणि मित्रांनो, या प्रयत्नामध्ये मला तुमची साथ हवी आहे. सो चला आता जाऊया. हे असं मध्ये मध्ये असं काहीतरी पाण्याचे भेटतं. परत मित्रांनो, इकडे एका वाड्याचे अवशेष दिसतात आहे. खूप मोठा वाडा होता एकेकाळी, परंतु आता कालांतराने त्याची जी झाली आहे तुटला आहे. पण आता सध्या आपण ती एक वास्तू बघू शकतो की इकडे एक वाडा होता. आणि खरंच खूप छान वाटतं आहे की ॲटलिस्ट आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला एक भग्न अवस्थेत का होईना वाडा होता आणि त्याचे अवशेष बघायला भेटतात. आपल्या येणाऱ्या पिढीला ते पण बघणं नशिबात असेल की नाही सांगता येत नाही. सो आपला मित्रपरिवार आता तिकडे गेला आहे. ते असे गोल फिरून गेलेत आणि मग मी इकडनं शॉर्टकट मारायचा प्रयत्न. मित्रांनो, आपण आता गडाच्या एका कोपऱ्याला आलेलो आहोत आणि आपल्याला इकडे 7 तळं बघायला भेटतात. आणि ह्या तळ्यांची बांधणी एकंदरीत अशी केली आहे की एक तळ उंचीवर आहे, तर तिथे थोडा स्लोप देऊन दुसरं थोडं अजून कमी उंचीवरती आहे. म्हणजे एक तळ ओव्हरफ्लो झाले की त्यातलं पाणी वाया न जाता दुसऱ्या तळ्यात जाईल, अशी थोडीफार बांधणी केलेली आपल्याला इथे दिसते. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे 7 तळं आपल्याला बघायला भेटतात. मित्रांनो, आता तिकडनं आपण आलो आहे. असं तिकडनं आल्याच्या नंतर एक अशी रेलिंग लागते आपल्याला. तर इथे एक राईट साईडला जे बांध दाखवलं आहे तिथं लेणी समूह आहे. बहुतेक तिथे लेण्या आहेत आणि लेण्या खरंच बघण्यासारख्या असतात. आणि त्या साईडला आपल्याला यादवकालीन टाके बघायला भेटतं आहे. सो आपण पहिला तर ह्या रेलिंगनी खाली उतरूया आणि मग पुढे डिसिजन घेऊ आपण कुठे लेफ्टला जायचं की राईटला जायचं आहे. बाबा मस्त व्हिडिओ काढतो आहे. बाबा यूट्यूबला कधी चॅनल चालू करणार आहेस? नाही रे बाबा, ट्राय केलं होतं पण नाही आलं. ट्राय केलेलं तू तर ते हिडन वॉटरफॉलला तर व्लॉग केला होता. मित्रांनो बघा आता किती सुंदर तुम्हाला वॉटरफॉल दाखवतोय. काय झालं तो व्लॉग नाही आला यार? मी प्रयत्न केला होता हां, पण ते नंतर माझं मलाच आवडलं नाही. तुझं तुला कसं आवडेल? लोकांना तेच डिसाईड करू दे ना. तू छान करत होता, सारे करायला हवा होता. शिवाय मित्रांनो, तुम्हाला मी खरं सांगतोय गोष्ट, गंमत आमची चालू असते मित्रांमध्ये. परंतु जेव्हाही मी एखादा ब्लॉग एडिट करतो, म्हणजे मला जमत नाही, मी बघून जे पण माझे ब्लॉग्स आहेत ते सगळे मीच एडिट करतो. पण त्या ब्लॉगमध्ये एडिट करताना जर काही माझ्याकडनं चुका झाल्या आणि त्या मला गुगलवरती पण कळल्या नाही, तर हा बाबा जो आहे तो माझ्यासाठी तेव्हा गुगलचं काम करतो. बाबा कामात असो नसो, बाबाला कॉल करतो आणि बाबा मला त्याचं सोल्युशन सांगतो. कारण तो प्रोफेशनल एक एडिटर आहे आणि त्याला ते एडोब प्रीमियर प्रो खूप छान प्रकारे जमतं. सो बाबा, पॉवर ब्लॉगचे जेवढे ब्लॉग येतात ते थोडं शिकतो तुझ्याकडनं, तर धन्यवाद यार. बहादूर शाह निजामाला येथे ठेवण्यात आले होते. ज्या भागात तटबंदी आहे त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यात जागा आहे. ही बहुधा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहे. हो 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 हो. इथे बघू शकताय आता इथे पाणी वगैरे तर नाही आहे, पण बहुतेक ह्या कैदखाना असावा. काय रे, हा कैदखानाच होता ना? म्हणजे जेव्हा बनवला तेव्हा ते लेणीच्या स्वरूपात बनवला असेल, बट जेव्हा मुघलांच्या कैदेत गेला तेव्हा तो त्याचा उपयोग कैदखाना म्हणून करण्यात आला. अच्छा, कारण म्हणजे इथे बघाल तर यायला एकच वाट आहे खालची. बरोबर. सो मित्रांनो, आता तुम्ही इथे बघू शकता, इथे कसे कप्पे केले ज्याच्यामध्ये आपण
लाकडं लावू शकत होतो किंवा एक जाळी बनवून लावू शकत होतो. तर ज्या वेळेला हे स्ट्रक्चर बांधलं गेलं त्यावेळेला ते लेणी रूपात बांधलं गेलं. परंतु जसं जसं हा किल्ला किंवा ही जागा ज्या ज्या राज्यात आले, ज्या ज्या राजाच्या आश्रयात आले, तर मग तेव्हा हे एक तुरुंगाचं रूपांतर केलं आणि इकडे कैद्यांना तुरुंगवास दिला जायचा किल्ल्यावरती. सो ही ती जागा आहे आणि लेणी समूह आता आपण पाहत आहोत. बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता. असं आतमध्ये आलं तर इकडे बसायसाठी एक खूप चांगली व्यवस्था केली आहे. इथे बसायसाठी व्यवस्था केली आणि इथे जाण्यासाठी एक पायरी रूपी बनवलं आहे. इथे एक माणूस आरामात बसेल, इथे एक आरामात, आणि ते 2-3 जण आरामात बसतील. आणि जर कोणाला राहायचं असेल तर इथे तुम्ही टेंट कॅम्पिंग करू शकता. बट इथली माहिती घ्या, इथे परवानगी आहे का ट्रेक आपलं कॅम्पिंगसाठी, स्टेसाठी, त्याची पहिला माहिती घ्या. आम्हाला ती माहिती नाही आहे म्हणून आम्ही लोकांनी काय केलं, बेस कॅम्पलाच आम्ही ते हॉटेलवाले जे दादा आहेत त्यांना रिक्वेस्ट केली आणि आता आम्ही आज कॅम्पिंग तिथेच करणार आहोत. सो तुम्हाला जर कुठली गोष्ट माहिती नसेल तर कुठेतरी पुढे करून जाऊन तिथे स्टे करा, तिथे घाण करा, बिलकुल करू नका. तिथले नियम वाटे जाणून घ्या आणि मग पुढचं डिसिजन काय असेल ते तुम्ही घ्या. सो इथे पुढे एक राहिलं आहे अजून. आपली पोरं इकडे आहेत आता. आणि कमालीची गोष्ट म्हणजे मित्रांनो, पूर्ण किल्ल्यावरती आम्ही 5 भटकेच आहोत आणि 2 जण होते ते निघून गेले. आता एकंदरीत आम्ही 5 जण आता या किल्ल्यावरती आहोत आणि लोकांची वर्दळ नाही आहे, असा कल्ला नाही आहे आणि खूप शांतीत आणि खूप चांगल्या प्रकारे बघू शकतो आहे. परंतु काय बोलतात ना, जिथे जावं तिथे लोकांनी खूप घाण केलेलं आहे. तुम्ही बघू शकता या भिंतींवरती अशी नावं वगैरे लिहिलेले आहेत. आतमध्ये पण बघ. काय म्हणजे खूप लाजरवाणी गोष्ट आहे. म्हणजे ह्यांचा बाप आलेला हे बांधायला की यांचं कोण आलेलं? लाजा वाटल्या पाहिजेत रे. पोरं पोरींची नावं लिहितात आहेत मूर्ख साले. शिवी देऊ शकत नाही. शिव्या मिले देतो मग अशा प्रकारे. हे बघा, हे काय आहे? या SEC कॉलेज. हां, काय SEC कॉलेज काय आहे? चांगले शिक्षण देत आहे, महाराजांनी खूप चांगले शिक्षण देत आहे राव तुम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांना. इथं पोरं पोरी येऊन आपली नावं लिहितात आहेत. काय चाललंय राव तुमच्याशी? ठीक आहे मित्रांनो, आतमध्ये एक प्लेस आहे, खूप थंड आहे, वातानुकूलित रूम बोलतात ना, AC वाली रूम ती आहे. चला मी आतमध्ये जातो आणि आपण आतलं पोर्शन बघूया. या पहारेकऱ्यांच्या चौक्या असाव्यात. एक गुहा अगदी सुस्थितीत आहे. गुहेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौद साधारण 5 फूट खोलीचे बांधकाम आढळते. या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्थ सांगतात. आता आणले का? आता इथे अरे मला इथे आज जायचं, मला भीती वाटते रे. मला पण भीती वाटते म्हणून मी नाही गेलो. कारण का वटवाघूळ आणि प्राणी असणार तर लपडे वर्दळ नाही. रावणाच्या होत्या त्याचा व्हिडिओ घे आता. सो मित्रांनो, गंमत अशी आहे की बिना वर्दळीची जागा आहे आणि आम्ही बऱ्याचशा अशा जागे बघितल्या, गड किल्ल्यांचं नाही बोलायचं, बट काही जागे अशा बघितल्या की जिथे रहदारी नाही आहे ना, तिथे काही जनावरांचा वास असतो, साप वगैरे असतात. तर मला जर आतली माहिती नाही आहे तर मला ती रिस्क पण घ्यायची नाही आहे. सो आता सध्या आम्ही इथे थांबतो आणि इथे आता चहा वगैरे बनवू. चहा वगैरे झाल्याच्या नंतर बिस्किट आणले, चहासोबत बिस्किटं खाऊ, थोडी ऊर्जा एकटवू आणि मग पुढे एक मंदिर आहे, ते मंदिराचं दर्शन घेऊन पुढे अजून काय बघण्यासारखं आहे का बघूया आणि आपल्या या ब्लॉगची सांगता करूया. सो मित्रांनो, स्टे ट्यून. मित्रांनो, चहा बनवायचं काम चालू आहे. आधी जरा ढवळ रे 2 मिनटं.
चहा बनवायचं काम चालू आहे. आम्हाला थकवा आलं. बघू शकता अशोक कॉलवरती आहे, अक्षय घोरपडे चिल करतोय, मस्त फरसाण खातोय, आदित्य चहा बनतोय. पण बोलतात ना की म्हणजे कुठल्या तरी कंपनीमध्ये एक असा एम्प्लॉई पाहिजे की म्हणजे फिरायला जावो, सुट्टी असो किंवा स्वतः जीव जात राहो तरी तो जीव ओतून काम करणारा पाहिजे. तर तसा एक जण भेटला आम्हाला. सह्याद्रीमध्ये गड किल्ल्यांची भ्रमंती करतोय भाऊ आपला, चहाचा बेत चालू आहे आणि लॉग इन करतोय. तर हा डेटा तर मी दाखवणार नाही, थोडा त्याचा ऑफिसचा कॉन्फिडेन्शियल आहे. पण विनय एवढी तडजोड कशासाठी? म्हणजे सुट्टी नाही रे, सुट्टी नाही भेटली. शिमग्याची सुट्टी पाहिजे असं झालंय. हाँ, शेर को चाहिए छुट्टी ओनली इन शिमगा. शिमग्याला जायचंय तर 12 तास काम करायला लागेल. मित्रांनो, म्हणजे हा प्युअर कोकणी माणूस आहे. आमच्या कंपनीमध्ये कधीतरी कुठल्या बॉसनी बोललेलं प्रत्येक कोकणीला शिमग्यामध्ये गावी जाणं कंपल्सरी आहे का? 4 जण बोलले हो. बॉस शांत झाला. चौथा हाच असा वाटतंय. आणि हा बिना शिमग्याचा शिमगा असतो, हा गावालाच असतो. तर एव्हरी डे इज शिमगा फॉर हिम. आणि मित्रांनो, गमतीशीर भाग असला तरी गमतीवर नाटवला. अच्छा बाबा, पुण्यात तू काय करत असतो रे नेहमी? तुझं काय सिक्रेट आहे पुण्यात? काय नाही रे, नाही खरं सांग. वगैरे काही नाहीये. त्यावेळेला ठरेल त्यावेळेला आपल्या अख्ख्या फॅमिलीला आम्ही भटके सह्याद्रीच्या फॅमिलीला मी बोल. आता आम्ही ऍक्टिव्हा सोडली, आता आम्ही अर्टिगा घेऊन जातो. अच्छा, तर 7 सीटर मधल्या मागच्या 2 सीट पाडलं की काम मच अवेटेड आहे. आणि बॅचलर मुंडा आपल्याकडे आहे, बाबा घोरपडे. जाऊ दे, काय बोलणार नाही, कॉन्ट्रोवर्सी होईल. माझ्या घरचे पण तुझे ब्लॉग. तू लॉग इन केलं का? संध्याकाळी जुगलबंदी लागेल. ते लॉग इन केलं का? हो केलं. काय मग बॉसचं काय मेल वगैरे काय? सध्या तरी काय नाही. 4 शिव्या. बॉसला माहीतच नाही मी गडावर आलो. हां, पण आता हा ब्लॉग जर बॉसने तुझ्या बघितला आणि कळलं तुझा तो एम्प्लॉई असा गडावरती जाऊन असं लॉग इन करतोय. बॉसला मराठी येईल तेव्हा ना. हा का? चीटिंग करताय तो, चीटिंग करतायत. सो आदित्य, मंत्र मारून झाला का तुझा? एरवी खुलून हसणारा बाबा कॅमेऱ्यासमोर बघा कसा टचका लागायचा रे. आठवण करते पुणेवाली. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. हा हा, कोबड्या कोबड्या. सो मित्रांनो, फायनली आमचा चहा वगैरे पिऊन झाला आहे. बिस्किट्स वगैरे आणलेले आहे, तर थोडा चहा नाश्ता झाला आहे. इकडे सगळं पॅकिंग केलं आहे आणि तुम्ही बघू शकता आमचा जो कचरा होता तो आम्ही सोबत घेऊन चाललो आहे. तर आता गडावरती पाहण्यासारखे 1-2 ठिकाण अजून राहिलेत. सो ते बघूया आणि गड उतरूया आणि आपला हाचा जो व्हिडिओ आहे तो एक संपला म्हणून घोषित करूया. सो आता काही राहिलेले ठिकाणं मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाय बाय. सो मित्रांनो, आत्ताच आपण चहा घेतला त्या लेण्यांच्या इथनं आणि तिकडनं येत असताना इथे जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं की इथे एक वाडा वगैरे होता. तर वाडा होता तर इकडे चावंडा देवी मंदिराकडे जाणारा मार्ग असा दिसतो आहे. सो इथे एक पाटी लावली होती, पण आता ते उन्हामुळे त्याचा कलर उडाला, पण बाण आपल्याला दिसतो आहे. तर जाण्याचा मार्ग काही अशा प्रकारे
आपण जाऊया आता. चामुंडा हे देवीचे क्रूर रूप. या रूपात सर्व काही भयानक अमंगल. ही देवी बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहे. हाडकुळी, जीभ बाहेर, उभे केस, मुंडाच्या माळा, हाडांचे दागिने, व्याघ्रचमरण नेसलेली. स्मशानात पिंपळाखाली हिचे वास्तव्य. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड. ध्वजावर अग्निपुराणाप्रमाणे 4 हात. शक्ती, मुंड, शूळ ही तिची आयुधे. रस्ता असा वरच्या दिशेने चाललाय. थकवा जाणवतोय भरपूर, पण बहुतेक बऱ्यापैकी आम्ही वरती आलो आहे. आवाज येत नाही काहीतरी. मित्रांनो, बऱ्यापैकी एक अंतर पार केल्यावर मंदिराचा कळस दिसतोय आणि फायनली मंदिराकडे येऊन पोचलो आहे. खूप थकवा आला आहे. देवीचं मंदिर आहे. भावांनो, मधमाशा येत आहे का? संभावना ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळ ही बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ही दीपमाळ अशी सुचवते की इथे एक शिवमंदिर असावे. काही मूर्त्या आहेत आणि हेच ते गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजूबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते जी एखाद्या ऋषींचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी. जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवलेले असावे. मित्रांनो, एवढा ट्रेक केल्याच्या नंतर खूप असं चढण हे होतं, रस्ता होता, निसरडी वाट आहे. पण आईचं दर्शन घेण्यासाठी आम्ही 5 वेळे इथपर्यंत आलो आणि खरंच खूप नीरव शांतता आहे इकडे. आणि तुम्ही बघू शकता की सगळे आमचे मित्रमंडळी बसलेत, थोडासा आराम करत आहेत. पण आईचं मंदिरात येऊन खूप छान वाटतं आहे. आणि तुम्ही कधी आलात ना या किल्ल्याला तर या आईचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका. आई लक्ष्मी आता की जय. सो मित्रांनो, हा होता चावंड किल्ला आणि चावंड किल्ल्याचा हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पॉवर ब्लॉगच्या नजरेने बघितलेला चावंड किल्ला हा तुम्हाला दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपला अभिप्राय हा कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर आवडला असेल तर मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आत्तापासून घेऊन येत जाईन. आणि पॉवर ब्लॉगला आता आपण कमबॅक केलेला आहे, तर मग आपला नवीन व्हिडिओ लवकरच येईल. तत्पूर्वी हा व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा चावंड किल्ला घर बसला बघता येईल आणि अनुभवता येईल. सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आतापुरतं मी संदीप पवार इथंच आपली रजा घेतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय. जय शिवराय.